अहंकारी अर्जुन भाग 34. अदितीसुद्धा आपल्या पतीचं प्रेमाला भरभरून प्रतिसाद देत होती आणि त्यांच्यातील ते गोड किस अधिकच गडद होत गेले. ते दोघे पुन्हा एकदा शृंगाराचा क्षणांमध्ये वाहून जाणार इतक्यात अर्जुनच्या फोनची रिंग जोरात वाजली. त्या आवाजाने ते दोघंही एकदम पानावर आले. अर्जुनने वैतागून कोण फोन करताय म्हणून स्क्रीनवर पाहिले आणि फोन पाहताच त्याचा चेहरा एकदम पडला. अदितीने आपल्या साडीचा पदर नीट केला आणि ती अर्जुनकडे पाहू लागली. ती मनात विचार करू लागली की लग्नानंतरच्या ह्या काही दिवसात हे अचानक कसे का गंभीर होतात. एकदा फोन आला की त्यांच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती का पसरते. मी विचारलं तरी हे मला काही सांगत नाहीत. ती मनात असं विचार करत होती, पण तिने उघडपणे काही विचारले नाही. तिने एक दीर्घ श्वास म्हणजे सुस्कार सोडला. आपले कपडे नीट आहेत ना हे तिने आरशात पाहिले आणि ते व्यवस्थित केले. आपले केस नीट विंचरून ती खोलीचं बाहेर आली. खाली हॉलमध्ये सर्वांचा नाश्ता झाला होता आणि सगळेजण पहिल्या पेरीचे कॉफी पीत बसले होते. सायली आणि विकाससुद्धा हसत मुखानं नुकतेच खाली आले होते आणि मोठ्या माणसांशी गप्पा मारत बसले होते. अदितीसुद्धा तिथे आली आणि त्यांच्या शेजारी बसले. मुलांनो, आधी नाश्ता करून घ्या असे अखिलेशाने सांगितले. विकास आणि सायली नाश्ता करायला बसले तेव्हा अदितीने त्या दोघांना नाश्ता वाढला आणि ते शांतपणे उभे राहिले. अदिती, तू पण नाश्ता करून घे ना असे विकासने म्हटले. त्यावर ती म्हणाली, नाही दादा, अर्जुन येऊ देत. ते ऑफिसचा काही महत्त्वाच्या कामासाठी फोनवर बोलत आहेत. ते आले की मी करते. त्यानंतर विकास आणि सायलीने नाश्ता केला. आई बाबा, मी विकाससोबत त्यांच्या ऑफिसला जाऊन येऊ का सायलीने विचारले. हो, नक्कीच जाऊन ये बाळा, पण त्याआधी एखाद्या मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्या आणि मगच ऑफिसला जा असे मोठ्याने सांगताच त्या दोघांनी ते मान्य केले आणि ते बाहेर पडले. चिरू, नाश्ता कोणी बनवला होता अदितीने विचारले. दीदी, उद्या सकाळी सगळ्यांसाठी हॉटेलमधून नाश्ता मागवून घे असं मला भाऊजींनी कालच सांगितलं होतं. म्हणूनच मी सकाळी जाऊन हॉटेलमधून सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन आलो. चिराग म्हणाला. सगळ्यांचं इतकं विचार करणाऱ्या अर्जुनच्या मनात नक्की कोणती गोष्ट सतत कोळत आहे. ते माझ्यापासून ही गोष्ट का लपवून ठेवत आहेत असं विचार करत ती तिथेच उभी राहिली होती. तेवढ्यात मागून कोणीतरी तिला घट्ट मिठीत घेतले. अदिती एकदम दचकली आणि तिने भानावर येत मागे वळून पाहिले. अर्जुन हसत होता. त्याने तिच्या खांद्यावर आपले डोके टेकवले आणि विचारले, काय झालं माझ्या लाडक्या बायकोला? कोणत्या तरी खूप मोठ्या विचारात हरवून गेलेली दिसतेस. अदितीने त्याच्या मिठीतून स्वतःला सोडून घेतले आणि म्हणाले, असं काहीच नाही आहे अर्जुन. मी सहज काहीतरी विचार करत होते बास. चला आधी नाश्ता करून घेऊया, मग आपल्याला मंदिरात सुद्धा जायचे आहे. अदिती, नाश्ता करूया, पण मला अचानक ऑफिसचे एक अतिशय महत्त्वाचे काम आले आहे. त्यामुळे मला ऑफिसला जाणे भाग आहे. तू आईसोबत किंवा तुझ्या भावासोबत मंदिरात जाऊन येशील का? मला तातडीने ऑफिसला निघावे लागेल, अर्जुन म्हणाला. फक्त एवढेच ना? काही हरकत नाही, संध्याकाळी तरी लवकर घरी येण्याचा प्रयत्न करा, ती म्हणाली. ठीक आहे बायको, मी नक्की प्रयत्न करेन. अर्जुन, 2 दिवसात आपल्या सोन्याचं दुकानाचं उद्घाटन आहे. त्याचीही तयारी करायची आहे, अर्जुन म्हणाला. हो चालेल. जर तुम्हाला माझी किंवा चिरूची काही मदत हवी असेल तर अजिबात संकोच न बाळगता आम्हाला सांगा, कारण मी तुमची पत्नी आहे आणि माझा भाऊ तुमचा मेहुणा आहे, समजलं? तिचे हे बोलणे ऐकून अर्जुन हसला आणि त्याने होकार दिला. अदिती डायनिंग टेबलजवळ आली. तिने अर्जुनला नाश्ता वाढला आणि ती स्वतः देखील नाश्ता करायला बसली. दोघांचा नाश्ता झाल्यावर अर्जुन कपडे बदलण्यासाठी आपल्या खोलीत गेला आणि तिथून त्याने अगदी गडबडीत अदितीला मोठ्याने हाक मारली. दुपारच्या जेवणाची तयारी करत असलेली अदिती हे अचानक असे का ओरडत आहेत ह्या विचाराने धावतच वर गेली. काय झालं हो, तिने विचारले. तेव्हा अर्जुनने तिचे हात पकडून तिला स्वतःकडे वटले. त्याने तिला अगदी घट्ट मिठीत घेतले आणि तिच्या
गळ्यापाशी तोंड लपवून म्हणाला, तुला सोडून ऑफिसला जावंच वाटत नाही अदिती. अदितीने अर्जुनच्या पाठीवरून मायेने हात फिरवला आणि म्हणाली, असं म्हणून कसं चालेल अर्जुन? तुम्ही पटकन जाऊन या आणि लवकर घरी परत या, समजलं? तिने त्याची समजूत काढली. तरीही तू पण सोबत आली असतीस तर किती छान झालं असतं. पण मला ऑफिसला यायला नक्कीच आवडलं असतं. पण घरात आत्या, मामा, रविकांत काका आणि चिरू ह्या सगळ्यांच्या स्वयंपाकाची तयारी करताना रमा आईला एकटीला त्रास होईल ना. चिरू आणि काका गेल्यानंतर घरात आपणच असू, तेव्हा मी नक्की येईन, ती म्हणाली. अर्जुनला तिचे म्हणणे अगदी पटले. घरातील मोठ्या माणसांबद्दल तिची ही काळजी पाहून त्याला खूप आनंद झाला. त्याने तिच्या गालावर किस केले आणि म्हणाला, आय लव्ह यू अदिती. हां, आय लव्ह यू टू अर्जुन. पण तुम्ही जर असेच रोमॅन्टिक राहिलात तर तुमच्या कामाचं फार पंगनामं होईल. आता पटकन तयार व्हा आणि निघा. चला, असे म्हणत तिने त्याला स्वतःपासून थोडे दूर केले आणि त्याचा कोट घालण्यास मदत केली. अर्जुन अगदी नाखुशीने ऑफिसच्या दिशेने जाण्यासाठी निघाला. ऑफिसमध्ये आल्यावर त्याने मूर्ती काकांना आपल्या केबिनमध्ये बोलावले आणि विचारले, काय झालं काका? अदिती ही मूर्ती काकांची बाची आहे हे समजल्यापासून अर्जुनने त्यांना नावाने हाक मारणे बंद केले होते. तो ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर त्यांना सर म्हणायचा आणि तेव्हा ते दोघेच असायचे तेव्हा तो त्यांना काका म्हणून हाक मारायचा. ते अर्जुन, लंडनच्या प्रोजेक्टमध्ये पैशांची बोलणी फिसकटत चालली आहे. आपल्या किमतीला ते तयार होत नाही आहेत. जर आपण त्यांच्या बजेटानुसार काम स्वीकारलं तर आपल्याला 2 कोटी रुपयांचं नुकसान होईल, ते म्हणाले. कारण हा अर्जुनचा ड्रीम प्रोजेक्ट होता. हा प्रोजेक्ट सोडल्यामुळे कंपनीचं नुकसान होणार नव्हता, पण अर्जुनच्या ड्रीम प्रोजेक्ट त्याच्या हातातून निसटून जाईल असं विचार मूर्ती काका करत होते. काका, जर ते आपल्या कोटेशनला तयार होत नसतील तर हा नाच सोडून द्या. त्यांना स्पष्ट शब्दात सांगून टाका की तुमच्या बजेटला परवडेल अशी दुसरी कंपनी शोधून घ्या. स्वतःचं नुकसान करून त्यांचा प्रोजेक्ट करण्याची आपल्याला काहीच गरज नाही. जर आपण आता असं चुकून काम स्वीकारलं तर ते पुढे जाऊन ते आपल्याला ह्यापेक्षाही कमी किमतीचे प्रोजेक्ट देतील. हे कंपनीचं रूप पूर्वत करण्यासाठी, म्हणजे पूर्वीसारखे करण्यासाठी मी किती कष्ट घेतले आहेत हे तुम्हालाही माहीत आहे. आपली कंपनी टॉप 5मध्ये नसली तरी टॉप 10मध्ये एक आहे ना. मग सांगून टाका त्यांना की हा प्रोजेक्ट आपल्याकडून होणार नाही. अर्जुन म्हणाला. अर्जुन, पण हा तर तुझा ड्रीम प्रोजेक्ट होता ना, मूर्ती काकांनी विचारले. हो काका, मी MBA पूर्ण केल्यावर ज्या कंपनीत इंटर्नशिप केली होती तिथूनच एक प्रोजेक्ट पूर्ण करून देऊन त्यांनी मला खूप काही शिकवलं होतं. त्यांनी दिलेल्या त्या ज्ञानाची अशा प्रकारे तरी गुरुदक्षिणा द्यावी असं मी ठरवलं होतं. पण ते जर आपल्या चांगुलपणाचं असा स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर करणार असतील तर मी हे असं उघड्या डोळ्यांनी कसं सहन करू, तुम्हीच सांगा काका. आणि मुख्य म्हणजे अजून 2 दिवसात आपल्या सोन्याचं दुकानाचं उद्घाटन आहे. ते दुकान इतके दिवस बंद ठेवून मला आधीच कितीतरी नुकसान सहन करावं लागत आहे. मग हे तुम्हाला माहीत नाही असं तर नाही आहे. कंपनीमध्ये थोडे पैसे इन्व्हेस्टमेंट मी माझ्या एका मित्राला विचारलं होतं. तेव्हा त्याने माझ्यासमोर एक अट ठेवली. तो म्हणाला की माझ्या बहिणीला तुझ्या घरात राहू दे आणि तिला तुझ्याच ऑफिसमध्ये काम शिकवून तयार कर. अशा कठीण परिस्थितीत जर मी लंडन प्रोजेक्ट आणि ड्रीम प्रोजेक्टचाच हेका धरून बसलो तर शेअर मार्केटमध्ये माझ्या कंपनीची पार धुळदाण उडेल हे नक्की. म्हणूनच मी त्यांच्याकडून 2 दिवसांचा वेळ मागून घेतला आहे आणि त्यानंतरच माझा अंतिम निर्णय सांगेन असं म्हटलं आहे. माझ्या ह्या नवीन सोन्याच्या दुकानाचा सांभाळ आधी मी सायलीकडे सोपवण्याचं ठरवलं होतं, पण विकास या गोष्टीला अजिबात तयार नाही आहे. त्यामुळे आता मी ते दुकान पूर्णपणे बाबांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला आहे. सायलीसुद्धा तिथल्या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून बाबांना मदत करत राहील. त्या दुकानातून जो काही
नफा किंवा पैसे येईल तो त्यांनी स्वतःकडे ठेवावा. ह्या वयात त्यांनाही आपल्या मुलाकडे पैशांची मागणी करताना संकोच वाटायला नको, म्हणून मी हा विचार केला आहे, तो म्हणाला. अर्जुन, जर आपल्या कंपनीला सुद्धा पुढील 6 महिने अगदी व्यस्त ठेवणारे मोठे प्रोजेक्ट्स मिळाले तर आपली परिस्थिती खूप सुधारेल ना, असे मूर्ती काका म्हणाले. हो काका, सध्या सुरू असलेले प्रोजेक्ट्स सोडून पुढील 6 महिने आपल्याला मोठ्या बजेटचे प्रोजेक्ट्स मिळवण्याचे असतील तर मला माझ्या मित्राचा प्रस्ताव स्वीकारावा लागेल. त्याच्या बहिणीला इथे बोलावून घेऊन तिला आपल्या घराच्या परिस्थितीची कल्पना द्यावी लागेल आणि तिला एखाद्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी तयार करावे लागेल, अर्जुन म्हणाला. ठीक आहे अर्जुन, तू तसेच कर. मी सुद्धा लंडनच्या प्रोजेक्टवाल्यांना सांगून टाकतो की जर आमच्या कोटेशनानुसार काम द्यायचे असेल तरच आम्ही करू, नाहीतर तुम्ही दुसरी कंपनी शोधून घ्या, असे मोती काका म्हणाले. तरीही अर्जुनच्या हा ड्रीम प्रोजेक्ट इतका सहजपणे सोडून देण्याची त्यांची मनातून अजिबात इच्छा नव्हती. अगदी शेवटच्या क्षणी काहीतरी बदल घडून येईल का, ह्याच आशेने त्यांनी हे शब्द बोलून दाखवले होते. ठीक आहे काका, तुमच्या ह्या इच्छेचं आड मी कशाला येऊ. त्यांना एक शेवटची संधी देऊन पहा, अर्जुन म्हणाला. मूर्ती काका, लवकरात लवकर मला ह्या लंडन प्रोजेक्टबद्दल काय ते स्पष्ट म्हणजे क्लिअर सांगा. तो सुद्धा माझ्या लंडनचाच मित्र आहे, मी त्यालाही ह्याबद्दल कळवतो, असे अर्जुनने म्हणताच मूर्ती काका तिथून निघून गेले. अर्जुनला सध्या खूप काम होते. लग्नासाठी सुट्टी घेतल्यामुळे बरीच कामे पेंडिंग होत. त्या सर्व फाईल्स तपासून त्यावर सह्या करेपर्यंत अर्जुनचे हात आणि डोळे फार दुखून आले होते. दुसरीकडे सकाळी ऑफिसमध्ये आलेल्या विक्रमच्या कानात अदितीने सांगितलेले शब्द सारखे घुमत होते. ह्या ऑफिसमध्ये माझ्यावर प्रेम करणारी नक्की कोणती मुलगी आहे. जर तसं असतं तर आतापर्यंत मला हे समजायला हवं होतं ना, नाहीतर तिने स्वतः धीर धरून मला प्रपोज केलं असतं ना. कोण असेल ती, असा विचार तो करत होता. तितक्यात त्याच्या केबिनमध्ये राधा आली आणि तिने हाक मारली. सर. हां बोला राधा मॅडम. काय काम होतं, विक्रमने विचारले. त्यावर ती म्हणाली, सर मी इथे येऊन 5 मिनिट झाले. मी तेव्हापासून तुम्हाला हाक मारते, पण तुम्ही कोणत्या तरी मोठ्या विचारात हरवून गेला आहात. तिचे हे बोलणे ऐकून विक्रमला थोडे अवघडल्यासारखे झाले. छे, मी आजवर कधीच कुणासमोर अशा प्रकारे संकोचलो नव्हतो, असा विचार त्याने मनात केला. मग तो म्हणाला, ते मी सहज एका फाईलचा विचार करत होतो बस. तुमचे डेटाचे काम पूर्ण झाले आहे का. हो सर, आज संध्याकाळपर्यंत होऊन जाईल, ती म्हणाली. ठीक आहे, मग आज ते पूर्ण करून मला त्याचा रिपोर्ट द्या. उद्यापासून एका नवीन प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी तुम्ही माझ्याच केबिनमध्ये बसा, असे विक्रमने सांगताच राधाला मनातल्या मनात खूप आनंद झाला. पण तो चेहऱ्यावर दाखवून न देता ती फक्त ओके सर म्हणाले. सर मी आता जाऊ का, असे तिने विचारल्यावर विक्रमने होकार दिला. राधा तिथून निघणारच होती, तितक्यात विक्रमने तिला थांबवले. या पूर्ण ऑफिसमध्ये अदिती आणि राधा यांच्याशिवाय मी तर कुणाशीही फार असं बोलत नाही. मग माझ्यावर प्रेम करणारी मुलगी नक्की कोण आहे. या अदितीने हिला तर सांगितले नसेल ना, असा विचार विक्रमच्या मनात आला. त्याने संवाद सुरू करत विचारले, ते मिस राधा, तुमच्याशी जरा एक पर्सनल बोलायचं होतं. पर्सनल हा शब्द ऐकताच राधाच्या हृदयाचे टोके वेगाने वाढले. माझ्या मनातील ते गुपित तर त्यांना, म्हणजे मीच त्यांची गुप्त प्रेयसी आहे, हे विक्रम सरांना समजले की काय. ह्या विचाराने ती मनातून खूप घाबरली, पण वरून मात्र ती अगदी नेहमीसारखे भासवत होती. बोला सर, ती थोडी अडकळतच म्हणाली. ते या ऑफिसमध्ये माझ्यावर कोणी गुप्तपणे प्रेम करते का. तुम्हाला ह्याबद्दल काही माहिती आहे का, तेही गेल्या 2 वर्षापासून, असे विक्रमने विचारताच राधाच्या हाताच्या तळहातांना घाम फुटला. माझे प्रेम तर फक्त माझ्या मनातच होते, मग यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवलीच कशी, असा विचार ती करू लागली. राधा, अशी हाक मारताच ती बाणावर आली आणि म्हणाली, सर मला याबद्दल काहीच माहीत नाही सर, असे सांगून ती तिथे न थांबता थेट आपल्या डेस्कच्या दिशेने धावत गेली. तिथे असलेल्या
पाण्याच्या बाटलीतून तिने एका दमात गटगट पाणी प्याले आणि आपल्या हृदयाचे वाढलेले टोके शांत करण्याचा प्रयत्न केला. पण अदितीने ही गोष्ट विक्रमला सांगितली असेल असा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. कारण राधाचे वागणे आणि तिचे हावभाव पाहून हे गुपित फक्त अदितीनेच ओळखले होते. दुसरीकडे अदितीने घरी दुपारचा स्वयंपाक केला होता. ड्रायव्हरसोबत तिने अर्जुनसाठी सुद्धा जेवणाचा डबा पाठवून दिला. त्यानंतर घरातील सर्वांनी एकत्र बसून जेवण केले. अदिती स्वयंपाकघर स्वच्छ करून भांडी घासत होती. तेवढ्यात तिथे चिराग आला. तो म्हणाला, दीदी, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोल ना चिरू, माझ्याशी बोलण्यासाठी अशी काय परवानगी मागतोयस? अदिती म्हणाले. त्यावर तो म्हणाला, दीदी, ते जरा वैयक्तिक बोलायचं होतं. ठीक आहे, मी ही भांडी घासून झाल्यावर बोलूया की आत्ताच बोलायचं आहे? तिने विचारले. तेव्हा चिराग म्हणाला, काम संपवूनच बोलूया दीदी. अदिती भांडी घासून ठेवत होती आणि चिराग ती भांडी पुसून त्यांच्या जागेवर रचून ठेवत होता. तुला आठवतंय का चिरू, पूर्वी मी भांडी घासायचे आणि तू ती धुवून घ्यायचास, पण आता तू ती पुसून ठेवतोयस. ते दिवस किती छान होते ना, ती म्हणाली. त्यावर चिराग म्हणाला, ते दिवस एका चांगल्या कुटुंबात राहणाऱ्या लोकांसाठी छान असतात दीदी, आपल्यासाठी नाही. तरीही तू त्या दिवसांना छान म्हणतेस. तुला काय सांगावं समजत नाही, असे म्हणत ते दोघे जुन्या आठवणीबद्दल बोलू लागले. स्वयंपाकघरातील काम संपवून दोघंही बागेच्या दिशेने निघाले. बागेत असलेल्या एका झोपाळ्यावर ते दोघे जाऊन बसले. आता सांग चिरू, तुला काय बोलायचं होतं? अदितीने विचारले. दीदी, मी घेतलेला निर्णय चुकीचा आहे की बरोबर हे मला माहीत नाही, पण मला जे योग्य वाटलं ते मी तुला सांगतोय. जर माझं काही चुकत असेल तर मला रागवू नकोस, पण त्यावर दुसरा काय तोडगा काढता येईल ते सांग, चिराग म्हणाला. अदितीने त्याचे म्हणणे मान्य केले. दीदी, आता जर रविकांत बाबा मला कायदेशीररित्या दत्तक घेणार असतील तर कोर्ट माझ्या जन्मदात्या आईबाबांना तिथे बोलवणार. ही गोष्ट जर त्या दोघांना समजली तर ते पैशांची खूप मोठी मागणी करू शकतात. म्हणूनच मी एक विचार केली आहे दीदी. ती म्हणजे सर्वात आधी आपण इथल्या वकिलांशी बोलून घ्यायचे. आम्हाला चिरागला दत्तक देण्यास कोणतीही हरकत नाही असे सांगणारे कायदेशीर कागदपत्र तयार करायचे आणि त्यावर त्या दोघांच्या सह्या घ्यायच्या. त्यानंतर त्यांना त्यांचे पुढचे आयुष्य जगण्यासाठी मी स्वतः कमवलेले काही पैसे त्यांच्या बँक खात्यात पाठवायचे. त्यामुळे त्या दोघीही सुखात राहू शकतील. आई बाबा कितीही वाईट असले तरीही एक मुलगा म्हणून त्यांची काळजी घेणे हे माझे कर्तव्यच आहे ना दीदी, तो म्हणाला. तू सांगतोयस ते अगदी बरोबर आहे चिरू, पण तू तयार केलेल्या त्या कागदपत्रांवर ते दोघे इतक्या सहजपणे सह्या करतील असं तुला वाटतं का? अदितीने विचारले. मला माहीत आहे दीदी की त्यांना जर खरी गोष्ट समजली तर ते इतक्या सहजपणे सही करणार नाहीत. म्हणूनच मी त्यांना असं सांगणार आहे की मी पुढील शिक्षणासाठी परदेशात म्हणजे अब्रॉडला जात आहे आणि त्याला तुमची संमती आहे असं सांगूनच मी त्या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेणार आहे, चिराग म्हणाला. पण चिरू, कोणाला तरी फसवून किंवा अंधारात ठेवून अशी सही घेणे चुकीचं नाही का? अदितीने काळजीने विचारले. दीदी, जे लोक आयुष्यभर इतरांना फसवतात आणि फसवणूक करतात त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत वागून आपले काम करून घ्यावे लागते. आणि समजा त्यांना दत्तक देण्याबद्दल समजले तर ते काही असं म्हणणार नाहीत की मी माझ्या मुलाला दत्तक देणार नाही. उलट ते त्या बदल्यात खूप मोठ्या रकमेची मागणी करतील बास. चिरागने अतिशय वेदनेने आपल्या जन्मदात्या आई वडिलांबद्दल हे शब्द सांगितले. ठीक आहे चिरू, तुझी जशी इच्छा तू तसंच कर, पण ह्या सगळ्यांमुळे पुढे जाऊन तुला आणि रविकांत काकांना कोणताही त्रास व्हायला नको, अदिती म्हणाली. अजिबात नाही दीदी, चिरागने तिला धीर दिला आणि पुढे म्हणाला. भाऊजी आले की मी त्यांना वकिलांशी बोलण्याबद्दल विचारतो. मला लवकरात लवकर हे सगळे काम संपवायचे आहे, कारण रविकांत यांच्याकडे इटलीचा ग्रीन कार्ड होल्डर असल्यामुळे ते तिथे कधीही जाऊ शकत होते. त्यामुळे चिरागचा एज्युकेशन व्हिसा आल्यावर ते दोघे लगेच निघणार होते. इथली दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया म्हणजे लीगल प्रोसिजर पूर्ण झाली की इटलीमध्ये सुद्धा पुढील काम करतात लवकर सोपे होईल.
असा विचार रविकांत करत होते. चिरागने रविकांत यांना सुद्धा ह्या प्लॅनबद्दल सर्व काही सांगितले होते. त्यावर रविकांत म्हणाले होते की आपण तुझ्या जन्मदात्या आईबाबांच्या नावे बँकेत काही रक्कम डिपॉझिट करूया आणि त्या पैशांचे जे काही व्याज येईल ते दरमहा त्यांना मिळत राहतील. ह्या कामासाठी लागणारे पैसे मी देतो. पण चिरागने त्यांच्या ह्या गोष्टीला साफ नकार दिला होता. तो म्हणाला होता की जर मोठी रक्कम बँकेत आहे हे त्यांना समजले तर ते कसे तरी करून ते सगळे पैसे काढून घेतील आणि वाया घालवतील. यापेक्षा मी दर महिन्याला घर खर्चासाठी त्यांना थोडे पैसे पाठवत राहीन. चिरागचे हे प्रॅक्टिकल बोलणे ऐकून शेवटी रविकांत यांनी सुद्धा त्याच्या निर्णयाला संमती दिली होती. आदिती आणि चिराग या दोघांचे ह्या विषयावर एकमत झाल्यानंतर दोघांच्या मनातील मोठा भार हलका झाला होता. रविकांत यांनी अर्जुनशी बोलून एका चांगल्या वकिलाची भेट घेतली आणि एक कायदेशीर करार म्हणजे अग्रीमेंट तयार करून घेतला. हा करार अगदी चिरागने सुचवल्याप्रमाणेच बनवला होता. त्या कागदपत्रांवर इंग्रजीमध्ये स्पष्ट लिहिले होते की चिरागच्या जन्मदात्या आई वडिलांना त्याला रविकांत यांच्याकडे दत्तक देण्यास काहीही हरकत नाही, म्हणजे कोणतीही हरकत नाही आणि ह्या बदल्यात त्यांनी कोणतेही रक्कम किंवा पैसे घेतलेले नाहीत. हा करार हातात आल्यानंतर आता त्या दोघांच्याही सह्या घेण्यासाठी चिराग आपल्या गावी रवाना झाला. तिकडे ऑफिसमध्ये मूर्ती काकांनी लंडनच्या क्लायंटशी पुन्हा एकदा बोलणी करून पाहिली, पण ते आपल्या कोटेशनवर अजिबात तयार झाले नाही. त्यांनी जे बजेट ठरवले होते त्याच किमतीत ते हा प्रोजेक्ट दुसऱ्या कंपनीला देण्याच्या तयारीत होते असे मूर्ती काकांनी सांगितले. मूर्ती काकांनी खूप निराश होऊन ही गोष्ट अर्जुनला सांगितली, पण अर्जुनला ह्याचे अजिबात वाईट वाटले नाही. उलट तो मनातून आनंदी झाला की आपण स्वतःचे नुकसान करून घेण्यापासून वाचलो. तो म्हणाला, जाऊ दे ना काका, तुम्ही उगीच का स्वतःचे मन कात बसला आहात. ह्यात नुकसान फक्त त्यांचेच आहे. आता आपण आपल्या बाकीच्या कामांवर लक्ष केंद्रित करूया. त्याचे हे व्यवहारिक बोलणे ऐकून मूर्ती काकांनी थोडा धीर मिळवला आणि ते आपल्या कामाला लागले. तेवढ्यात अर्जुनला नवीन सोन्याचं दुकानाचे डेकोरेशन करणाऱ्या माणसाचा फोन आला. तो म्हणाला, सर, आम्ही तुमच्या दुकानाच्या बाहेर उभे आहोत. त्यावर अर्जुन म्हणाला, ठीक आहे, मी जसे सांगितले आहे तसे सजावट करायला सुरुवात करा. मी तिथे माझ्या पत्नीला पाठवतो. असे म्हणून त्याने लगेच आदितीला फोन लावला. घरामध्ये आदितीने नुकतीच सगळ्यांना कॉफी दिली होती आणि ती स्वतः सर्वांसोबत गप्पा मारत बसले होते. तितक्यात तिच्या फोनची रिंग वाजली. तिने फोन उचलला आणि म्हणाली, बोला अर्जुन. आदिती, उद्या आपल्या शोरूमचं उद्घाटन आहे. त्यासाठी डेकोरेशन करणारे लोक तिथे आले आहेत. तू जरा आपल्या शोरूमवर जाऊन स्वतः उभं राहून सगळी व्यवस्था बघशील का? अर्जुनने विचारले. हो अर्जुन, मी लगेच निघते, ती म्हणाली. तिने घरातल्या सर्वांना सांगितले. आत्या, मामा, काका, मी जरा सोन्याचं शोरूमवर जाऊन येते. तिथे सजावट करणारे लोक आले आहेत. सर्वांनी होकार दिला आणि ती ड्रायव्हरसोबत गाडीतून शोरूमकडे निघाली. शोरूम पोचताच तिने डेकोरेशन करणाऱ्या लोकांची बोलणी केली. तेव्हा तिने अर्जुनने दिलेली डिझाईन दाखवली. ती डिझाईन पाहून आदिती म्हणाली, ही डिझाईन तर कराच, पण सोबत मी सांगते त्याप्रमाणे थोडे बदलसुद्धा करा. ते लोक लगेच तयार झाले. शोरूमच्या आतील सर्व काम म्हणजे इंटेरियर आधीच पूर्ण झाले असल्यामुळे आता फक्त फुलांनी आणि रंगीबिरंगी लाईट्सने सजावट करायची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उद्घाटनाच्या वेळी रिबन कापण्यापासून ते दिवा लावण्यापर्यंतच्या सर्व विधींची तयारी आदिती स्वतः करत होती. डेकोरेशन करणाऱ्या लोकांनी मदतीसाठी काही मुलींना सोबत आणले होते. आदितीने त्यांची मदत घेतली आणि शोरूमच्या दारात एक खूप मोठी रांगोळी काढून त्यात सुंदर रंग भरले. संध्याकाळच्या वेळेस तिने सर्वांसाठी कॉफी आणि पुन्हा नाश्ता मागवून दिला. आदितीचे वागणे पाहून त्या मुली म्हणाल्या, मॅडम, तुमच्याकडे पाहून तुम्ही ह्या एवढ्या मोठ्या शोरूमच्या मालकाची पत्नी आहात असं वाटतच नाही. तुम्ही खूप साध्या आहात. आम्ही यापेक्षा कमी पैसे असलेल्या लोकांच्या कार्यक्रमात जातो
तेव्हा ते खूप घमेंडे दाखवून बोलतात आणि पिण्यासाठी एक ग्लास पाणीसुद्धा विचारत नाहीत मॅडम. अदितीने थोडे हसून सांगितले. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते बाळा. एका काळात मी स्वतः एका वेळच्या जेवणासाठी खूप हाल सोसले आहेत. म्हणूनच मी कुणालाही भुकेलं ठेवत नाही. मॅडम, सगळी तयारी झाली आहे, एकदा येऊन बघून घ्या, असे तिने सांगताच तिने जाऊन पाहिले. सगळं काही अगदी योग्य वाटत होतं. तिने सांगितले, सगळी तयारी खूप छान झाली आहे दादा. तुमचा फोन नंबर देऊन जा. आमच्या घरी पुढे पुढे कोणत्याही कार्यक्रम असेल तर तुम्हीच यायचं. तिचे हे बोलणे ऐकून त्यांना मनापासून खूप आनंद झाला. तिने पुढे सांगितले, अर्जुनने तुम्हाला ॲडव्हान्स दिलाच आहे ना. उद्या कार्यक्रम संपल्यावर उरलेले सगळे पैसे देऊन टाकू. तिचे हे बोलणे मान्य करून सगळेजण तिथून निघून गेले. आदितीसुद्धा ड्रायव्हरसोबत घरी आली. तोपर्यंत अर्जुन आधीच घरी आला होता. अदिती, तुझा नवरा तुला विचारत होता बघ. त्याला कॉफी हवी आहे, घेऊन जा. आजचा स्वयंपाक मीच केला आहे. तू आरामात फ्रेश होऊन ये बास. असे जेव्हा रमाने सांगितले तेव्हा आदितीला खूप आनंद झाला. रांगोळी काढून तिचे हात पाय खूप दुखत होते. त्यामुळे उभे राहून स्वयंपाक करण्याची ताकद तिच्यात नव्हती. तिने रमाला घट्ट मिठी मारली आणि थँक्स आई असे म्हणत तिच्या गालावर एक प्रेमळ किस केला. हा किस तुझ्या नवऱ्याला दे, म्हणजे वर्षाचा आत तरी घरात एक मूल येईल. तुमच्या लग्नाला 2 वर्ष झाली, आता उशीर करू नका. तुम्ही आम्हाला एक बाळ द्या आणि मग तुमचे काम सांभाळा. मी आणि शकुंतला मॅडम आम्ही दोघी मिळून त्या बाळाला सांभाळू, असे रमाने म्हणताच अदिती खूप लाजून गेली. आई, जेव्हा वेळ येईल तेव्हा ते सगळं होईल ना, असे म्हणत तिने कपात कॉफी ओतली आणि 2 कप कॉफी घेऊन ती खोलीत गेली. अजून नुकताच फ्रेश होऊन आपले केस पुसत बाल्कनीमध्ये उभा राहून आकाशाकडे पाहत होता. अदितीने तिथे थेट म्हटले, तुमच्या डोक्यात नक्की काय चालले असते, काही समजत नाही अर्जुन. तुम्ही नेहमी कोणत्या ना कोणत्या विचारातच हरवून गेलेले असता. तुमच्या मनातील गोष्टी माझ्याशी शेअर कराव्यात इतके आपण अजून मनातून एकमेकांच्या जवळ आलो नाही का, असे तिने खूप वाईट वाटून म्हणत तिने त्याच्या हातात कॉफीचा कप दिला. तिचा नवरा तिच्यापासून एखादी गोष्ट लपवून ठेवत आहे हे तिला अजिबात आवडत नव्हते. त्याच्या तो उतरलेला चेहरा पाहणे तिला सहन होत नव्हते. अर्जुनने आदितीला स्वतःकडे वळले आणि तिच्या गालावर प्रेमाने किस करत म्हणाला, जेवायला बसल्यावर मी तुला सगळी गोष्ट सांगेन सोना, तोपर्यंत थोडा धीर धर. अर्जुन, तुम्ही मला ती गोष्ट नाही सांगितली तरी मला वाईट वाटणार नाही, पण तुम्ही असे गंभीर राहू नका. मला तुम्हाला असे पाहणे अजिबात आवडत नाही, असे ती म्हणाले. त्यावर तो हलकेच हसला आणि म्हणाला, गोष्ट फार मोठी नाही अदिती, पण पुढे जाऊन काही अडचण आली तर ह्याच गोष्टीची थोडी भीती वाटते बास. कोणती गोष्ट आहे अर्जुन, अदितीने विचारले. तिचा गाल हळुवारपणे तोपटत तो म्हणाला, जेवायला बसल्यावर सांगेन ना. तेव्हा अदिती शांत झाली. शोरूमची सजावट म्हणजे डेकोरेशन पूर्ण झाली का, त्याने विचारले. हो अर्जुन, सगळं झालंय. हे बघा, असे म्हणत तिने शोरूमचा जो व्हिडिओ बनवून आणला होता तो त्याला दाखवला. तो व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर तो म्हणाला, हां, खूपच छान अदिती, मी जसं विचार केला होता त्यापेक्षाही खूप सुंदर झाली आहे सजावट. अहो, शोरूमच्या उद्घाटनासाठी कुणाला नवीन कपडे आणलेच नाहीत, असे तिने विचारल्यावर ते येतील असे त्याने सांगितले. लग्नाच्या वेळे कपडे निवडतानाच त्याने सगळ्यांसाठी नवीन कपडे बाजूला काढून तयार ठेवण्यास सांगितले होते. त्यामुळे पुन्हा एकदा खरेदी करण्याची काहीच गरज नव्हती. विकास आणि सायली ह्या दोघांनी आपले जेवण उरकून घेतले होते. ते घरातील सगळ्यांना सांगून आपल्या नवीन अपार्टमेंटमध्ये राहायला जाण्याचा विचार करत होते. रात्री जेव्हा सगळेजण जेवायला बसले तेव्हा अर्जुनने त्या विषयाची सुरुवात केली. तो म्हणाला, आई, बाबा, आपल्या कंपनीमध्ये बाहेरून शेअरची इन्व्हेस्टमेंट करून घेण्यासाठी मी काही कंपन्यांना प्रस्ताव पाठवला होता. त्यापैकी एका कंपनीने ह्यात रस दाखवला आहे आणि ती पुढे आली आहे बाबा. किती कोटी रुपयांची गुंतवणूक आहे, अखिलेशने विचारले. 100 कोटी, अर्जुन म्हणाला. पुढे काय अट आहे,
अखिलेश यांनी विचारले. बाबा, तो माझा एक जुना मित्र देखील आहे. हो, मी जेव्हा लंडनमध्ये शिकत होतो तेव्हा तो माझा मित्र होता. आम्ही दोघांनी एकाच कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या तो दिल्लीमध्ये एक कंपनी सांभाळत असून न्यूयॉर्कमध्ये सुद्धा त्याची एक कंपनी सुरू आहे. त्याला आपल्या कंपनीत पैसे गुंतवायचे आहेत. त्याला पैसे गुंतवण्यामध्ये कोणतीही अडचण नाही आहे. पण त्याची एकच अट आहे, त्याच्या बहिणीला आपल्या घरात ठेवून द्यायचं आणि तिला माझ्या कंपनीमध्ये काम द्यायचं असं त्याने म्हटलं आहे. अर्जुन म्हणाला. मग शकुंतला म्हणाल्या, वयात आलेल्या एका मुलीला आपण असं घरात कसं ठेवून घेणार अर्जुन? त्यातही तिने दिल्ली आणि न्यूयॉर्कसारखी मोठी शहर पाहिली आहेत. मग ती आपल्या घराच्या रीतिरिवाजांशी जुळवून घेऊ शकेल का? अखिलेश यांनी देखील नेमका हाच मुद्दा मांडला. आत्या मामा, यावर माझं एक सजेशन आहे, अदिती म्हणाली. तेव्हा अखिलेश म्हणाले, सांग ना अदिती, ते आपण त्यांना इथे बोलावून घेऊया, कारण त्यामुळे त्यांना सुद्धा एक मोठ्या एकत्र कुटुंबाची माया आणि प्रेम अनुभवता येईल. समजा जर त्यांना आपल्या घराच्या वातावरणाशी जुळवून घेणं जमलं नाही तर आपण त्यांच्या राहण्याची सोय दुसऱ्या ठिकाणी करू शकतो ना. तसंही आपल्या कंपनीच्या वतीने मोठ्या पोझिशनवर असणाऱ्या लोकांना आपण फ्लॅट देतोच ना, अदिती म्हणाली. तिचे हे बोलणे ऐकून घरातील सर्वांना तिचा विचार पटला आणि तो योग्य वाटला. मग अर्जुन म्हणाला, मी सुद्धा अगदी ह्याच गोष्टीचा विचार करत होतो. आपण आधी तिला आपल्या घराच्या परिस्थितीबद्दल कल्पना देऊया आणि त्यानंतर तिच्या राहण्याची सोय दुसऱ्या ठिकाणी करूया. फक्त एवढ्याशा लहान गोष्टीसाठी तुम्ही 2 दिवसांपासून स्वतःचं डोकं खराब करत होता का? अदिती म्हणाले. आता सगळं सोपं झालं ना, माझ्या मनावरचं ताण पार निघून गेला, अर्जुन म्हणाला. त्यानंतर विकास आणि सायली ह्या दोघांनी घरातल्या सगळ्यांना सांगितले की उद्या शोरूमच्या उद्घाटनला आम्ही थेट तिथेच येऊ, असे सांगून ते दोघे आपल्या नवीन अपार्टमेंटकडे जाण्यासाठी निघाले. रात्री अर्जुनसाठी दुधाचा ग्लास घेऊन अदिती खोलीत आली. तिने तो ग्लास टेबलावर ठेवला आणि म्हणाली, अर्जुन, दूध पिऊन घ्या, मी कपडे बदलून येते. तेवढ्यात अर्जुनने तिला हाक मारली आणि स्वतःकडे वळत तिच्या हातात एक लहान कवर दिले. तिने आपल्या भुवया उंचावून विचारले, काय आहे? जस्ट ओपन, अर्जुन चेहऱ्यावर खोडकर हसू आणत म्हणाला. अदितीने संशयाने ते पाकिट उघडले आणि ते पाहताच तिचे डोळे आणि तोंड उघडेच राहिले. हे काय हो? लहान मुलं सुद्धा एवढे लहान कपडे घालत नाहीत आणि तुम्ही असलं काहीतरी घेऊन आलात, असे म्हणत तिने त्या छोट्याशा नाईट ड्रेसच्या कांद्याकडची बारीक पट्टी हातात पकडून त्याला विचारले. तो ड्रेस जर तिने आपल्या शरीरावर धरून पाहिला तर तो तिच्या गुडघ्याच्याही खूप वर येत होता. छे, काय आहे, असे म्हणत तिने तो बेडवर फेकून दिला. अर्जुनने तो ड्रेस पुन्हा आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, हा ड्रेस मी खूप आवडीने आणला होता अदिती, फक्त तुझ्यासाठी. पण अर्जुन, असली कपडे कोणी घालतं का? अदितीने खोटा राग दाखवत विचारले. अदिती, कपड्यांशिवाय मी तुला आधीच पाहिलं आहे ग. मग आता हे कपडे घालायला कसली लाज जायचं? मी तुला हे कपडे घालून रॅम्प वॉक करायला थोडीच सांगतोय. हे फक्त माझ्यासमोरच घालायचे आहेत ना, असे म्हणत तिने रोमॅन्टिकपणे तिच्या गळ्यावर एक छान असं किस केले. तेव्हा अदिती खूप लाजून गेली. अर्जुन, आता पुरे करा तुमची ही खोडकर मस्करी, असे म्हणत ती त्याच्या ह्या वागण्यावर हसत होती. त्याची ती वाढलेली हलकी दाढी तिच्या गळ्याला आणि गालाला काजगून गुदगुल्या करत होती. आता प्लीज हे कपडे घालून ये ना, तिने अतिशय रोमॅन्टिक आणि मादक आवाजात गळ घातली. आपल्या पतीची ही इच्छा मोडीत काढणे तिच्या मनाला पटले नाही, म्हणून तिने शेवटी होकार दिला. पण माझी एक अट आहे, ह्यापुढे मला कधीही असले कपडे घालायला सांगायचं नाही, ती म्हणाली. मग त्यावर तो म्हणाला, तुला विचारल्याशिवाय मी अजून कोणाला विचारणार असले कपडे घालण्यासाठी? मग तिने खोटा राग दाखवला आणि तो ड्रेस हातात घेत म्हणाली, तुम्ही पण काही कमी नाही आहात हां, असे म्हणून ती चेंजिंग रूममध्ये गेली. तिने कपडे बदलले आणि अर्जुनने दिलेला तो छोटा स्लीवलेस नाईट ड्रेस घालून ती बाहेर आली.
खोलीच्या त्या मंद प्रकाशामध्ये अदितीला त्या रूपात पाहताच अर्जुनच्या मनातील भावना तीव्र झाल्या. त्याच्या शरीरात एक वेगळीच उष्णता जाणवू लागली. अदिती मात्र तो छोटासा ड्रेस सारखं सारखं खाली ओढण्याचा प्रयत्न करत अगदी हळू पावलांनी पुढे येत होती. अर्जुन तिच्याजवळ आला आणि म्हणाला, माझ्या सोन्या, प्लीज कम्फर्टेबल राहा ना. ह्या खोलीत आपल्या दोघांशिवाय तिसरं कोण आहे? तूच सांग. तुझ्या ह्या रूपावर फक्त माझंच हक्क आहे आणि माझ्या मनावर फक्त तुझाच हक्क आहे, असे म्हणत त्याने तिच्या कपाळावर एक आश्वासक किस गेले आणि तिला मिठीत घेतले. अदितीने सुद्धा त्याच्या छातीवर आपले डोके टेकवले आणि ती त्याच्या हृदयाचे ठोके ऐकू लागले. काही वेळ ते दोघे तसेच शांत उभे राहिले. त्यानंतर अर्जुनने स्वतः पुढाकार घेतला आणि अदिती अशी हाक मारत तिच्या मऊ ओठांवर आपले ओठ टेकवले. त्याने तिला प्रेमाचे आमंत्रण दिले तेव्हा तिने सुद्धा संमती दर्शवत आपले डोळे बंद केले. अर्जुन तिच्या ओठांना अतिशय नाजूकपणे किस करत राहिला आणि शेवटी त्याने तिच्या ओठांवर एक चोट असं लव बाईट दिला. त्याने तिला आपल्या कडेवर उचलून घेतले आणि अतिशय हळुवारपणे बेडवर झोपवले आणि तो पूर्णपणे तिच्यात हरवून गेला. अदिती सुद्धा स्वतःला विसरून त्याच्या कुशीत विरघळली. प्रेम संबंधाचे अंतिम क्षणामध्ये तो तिच्यावर प्रचंड प्रेमाचा हक्क दाखवू लागला. ह्यावेळी सुद्धा अदितीच्या डोळ्यात आनंद अश्रू आलेले पाहून शेवटी त्याने तिचे ते अश्रू पुसले. तिच्या डोळ्यावर एक प्रेमळ किस केला आणि म्हणाला, मी खूप घाईघाईत आणि हक्काने वागलो ना अदिती, सॉरी ग. त्यावर अदितीने त्याच्या ओठांवर आपले बोट ठेवले आणि म्हणाली, असं सॉरी अजिबात म्हणू नका अर्जुन. तुम्ही दाखवलेला हा हक्क आणि हे प्रेम मला खूप आवडलं. तिचे हे बोलणे ऐकल्यावरच अर्जुनच्या मनाला खरी शांतता मिळाली. तिकडे गावी, चिरू, तू खरोखरच पुढील शिक्षणासाठी परदेशात चालला आहेस का? असे सीता आणि नारायण ह्या दोघांनी अत्यंत आश्चर्याने विचारले. त्यावर चिराग म्हणाला, हो आई, मला तुमच्याकडून ह्या कागदपत्रांवर सह्या हव्या होत्या, म्हणूनच मी सही घेण्यासाठी इथे आलो आहे. बाळा, या कागदावर तर सगळं इंग्रजीत लिहिलं आहे. मला आधी हे वाचायला हवं ना. असं वाचल्याशिवाय मी ह्यावर कशी काय सही करू? सीताने विचारले. हां, या सगळ्या गोष्टीसाठी तुमचं डोकं खूप चांगलं चालतं तर, असे मनातल्या मनात म्हणत चिराग म्हणाला. अगं, मग काय झालं? मी स्वतः तुला हे वाचून दाखवलं तर चालणार नाही का? बरं थांब, इथे जवळपास कोणी शिकलेला माणूस आहे का ते मी बघतो. असे म्हणत त्याने आजूबाजूला पाहिले तेव्हा त्याला त्याचा एक मित्र तिथे उभा असलेला दिसला. चिरागने आधी त्याच्याकडे जाऊन त्याची चौकशी केली आणि मग म्हणाला, मित्रा, जर हे पत्र वाचून ह्यात काय लिहिलं आहे ते माझ्या आईबाबांना समजावून सांग ना. त्याच्या मित्राने ते कागदपत्र वाचले आणि तो नारायण आणि सीता यांच्याजवळ येऊन म्हणाला, काका काकू, ह्यात फक्त एवढंच लिहिलं आहे की तुमचा मुलगा फॉरेनला म्हणजे परदेशात पुढील शिक्षणासाठी चालला आहे आणि त्याला तुमची काहीही हरकत नाही. तो तिथे गेला की पुढील 3 वर्ष परत येणार नाही. बस एवढंच लिहिलं आहे. आजकाल हे सगळं खूप नॉर्मल आहे काकू, त्याने सांगितले. हो, असं आहे का? असे म्हणत ते दोघे चिराकडे पाहत म्हणाले, चिरू, मग आमची काळजी कोण घेणार? आपला मुलगा परदेशात चालला आहे याचे त्यांना अजिबात दुःख नव्हते. उलट तो इथून निघून गेल्यावर आपल्याला खाण्यापिण्यासाठी आणि मजा करण्यासाठी पैशांची सोय कशी होणार ह्याच चिंतेत त्यांनी हा प्रश्न विचारला होता. मी तिथे फक्त शिकण्यासाठी चाललो आहे बाबा. तुमचं नशीब समजा की मी तुमच्याकडे एकही रुपया मागितला नाही आहे. तिथे गेल्यावर मी माझे कॉलेज संपवून एखादं पार्ट टाईम काम करेन आणि तुम्हाला दर महिन्याला 5,000 रुपये पाठवून देईन, चिराग म्हणाला. अरे बाळा, फक्त 5,000 रुपयांमध्ये घर कसं चालणार आमचं? असे जेव्हा सीताने विचारले तेव्हा चिरागला खूप राग आला आणि तो म्हणाला, स्वतःचं हक्काचं घर आहे. रेशनचे तांदूळ मिळतात. भाजीपाला आणि पालेभाज्या तुम्ही घराच्या मागेच उगवता. दूध, दही, लोणी, तुपासाठी तुम्ही गाय पाळली आहे. घरासाठी दूध ठेवून उरलेलं दूध तुम्ही
डेअरीत घालता, त्याचेही पैसे मिळवताच. मग इतर डाळी, किराणा सामान आणायला 5,000 रुपये कमी पडतात का तुम्हाला? हे बघा, मी तिथे शिकायला चाललो आहे, नोकरी करायला नाही. मी सुद्धा तिथे स्वतःचं सगळं खर्च सांभाळून कसाबसा पैशांची बचत करून फक्त 5,000 रुपयेच पाठवू शकेन. त्यापेक्षा जास्त देणं मला जमणार नाही. तुमची इच्छा असेल तर मी हे पैसे पाठवेन, नाहीतर मी हे सुद्धा पाठवणार नाही. तुमच्या मुलीचं लग्नसुद्धा आजीनेच लावून दिलं आणि तिच्या बाळणपणाचं खर्चही तिनेच केला. मग आता नक्की कुणासाठी पैसे साठवून ठेवणार आहात? तो म्हणाला. या माझ्या मुलाला घराची सगळी माहिती आहे. आपण जर अजून जास्त पैशांची मागणी केली तर हा देण्याचे पैसे सुद्धा देणार नाही, असा विचार त्या दोघांनी केला. सीता म्हणाली, ठीक आहे, तेवढेच पैसे पाठव, पण कधीतरी अधूनमधून 2-3 हजार रुपये या जास्त पाठवत जा, असे म्हणायला ती विसरली नाही. मुलगा घरी आला आहे तर त्याला खायला प्यायला द्यावं असं काही तुम्हाला वाटत नाही ना? नेहमी फक्त पैसे पैसे म्हणून वरडत असता, चिराग म्हणाला. त्यावर सीता म्हणाली, पालेभाजी उकळून ठेवली आहे, मी लगेच पिठलं भाकरी बनवते, तू जरा थांब बाळा. काही गरज नाही आहे, मला फक्त 1 कप कॉफी द्या, तेवढंच पुरेसे आहे, असे म्हणत चिराग तिथेच बसला. तेव्हा सीता कॉफी बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली आणि नारायण गायीचे दूध काढण्यासाठी गोट्याकडे गेले. हीच अगदी योग्य वेळ आहे हे चिरागने ओळखले. त्याने स्वतःसोबत आणलेली दत्तक विधांची खरी कायदेशीर कागदपत्रे बाहेर काढली. त्याला आपल्या घराच्या लोकांच्या हुशारीची पूर्ण कल्पना होती. म्हणूनच त्याने मगाशी आपल्या मित्राला वाचण्यासाठी दुसरेच एक साधे पत्र दिले होते, जेणेकरून नारायण आणि सीता यांचा विश्वास बसेल. आता त्या दोघांना दूर ठेवून त्याने सह्या करायचे खरे कागदपत्र टेबलावर ठेवले. सीता कॉफी बनवून घेऊन आली आणि सोबत तिने कोळसावर भाजलेले खमंग पापड आणले. चिरागने ते पापड खाल्ले आणि कॉफी प्यायली. त्यानंतर तो म्हणाला, चला त्या कागदावर अंगठी लावून द्या, मला उशीर होतोय. सीता आणि नारायण ह्या दोघांना वाटले की हे तेच पत्र आहे जे मगाशी चिरागच्या मित्राने वाचून दाखवले होते. त्यामुळे यात काही वेगळे नसेल असं विचार करून सीताने त्यावर आपला अंगठा उठवला. नारायण ह्याने देखील विचार न करता त्यावर आपला अंगठा लावला. आपले काम झाले आहे हे पाहून चिरागने ती कागदपत्रे गोळा केली आणि तो तिथून लगेच शहराकडे निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी अदिती खूप लवकर उठली. तिने आपली अंघोळ उरकली आणि साधे कपडे घालून ती खाली आली. तिने घर झाडून घेतले, दारात पाणी शिंपडून छान रांगोळी काढली. बागेतून फुले तोडून तिने देवाचा गाभारा सुंदर सजवला. हे सर्व उरकून ती सर्वांसाठी कॉफी बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. तेवढ्या शकुंतला सुद्धा खाली आल्या. अदितीने आत्या, मामा, काका, रमाई आणि आजोबा ह्या सर्वांना कॉफी दिली. त्यानंतर ती अर्जुनला कॉफी देण्यासाठी खोलीत आली. तो अजूनही झोपलेला होता. तिने कॉफीचा कप टेबलावर ठेवला आणि अर्जुन, गुड मॉर्निंग असे म्हणत त्याच्या कपाळावरील केस बाजूला सारून तिथे एक प्रेमळ किस केला. अर्जुनने गालातल्या गालात हसून गुड मॉर्निंग अदिती म्हटले आणि तिला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न केला. अदिती लगेच मागे सरकली आणि म्हणाली, मिस्टर अर्जुन, ही काय रोमॅन्स करण्याची वेळ आहे का? लवकर उठून कॉफी प्या, फ्रेश व्हा आणि तयार व्हा. आज आपल्या सोन्याचं शोरूमचं उद्घाटन आहे, हे विसरलात की काय? त्यावर तो म्हणाला, ते माझं स्वप्न आहे अदिती, मी ते कसं विसरू शकेन? सकाळी सकाळी आपल्या बायकोचे तोडे लाड करावेत म्हटलं तर तू त्यावर लगेच पाणी पेरलंस. ठीक आहे ठीक आहे. अहो, मी अजून देवाची पूजा केलेली नाही. आपण दोघं तयार झाल्यावर एकत्रच पूजा करूया. आता तुम्ही अजिबात उशीर करू नका, पटकन उठा, असे सांगून ती तिथून निघून गेली. स्वयंपाकघरात आल्यावर तिने सायलीला फोन केला आणि सांगितले की आम्ही इथून निघताना तुम्हाला फोन करू, तुम्ही दोघं थेट तिथेच पोचा. अदितीने माणसा ह्यांना सुद्धा फोन करून हीच गोष्ट सांगितली. स्वयंपाकघरात आल्यावर तिने विचार केला की झटपट होणारा नाश्ता म्हणजे पोहे, म्हणून तिने पटकन पोहे बनवला. तिने घरातील सर्वांना नाश्ता करायला बोलावले. अर्जुन देखील नेहमीचे साधे कपडे घालून खाली आला होता. सर्वांना नाश्ता वाढल्यानंतर अदितीने स्वतःसुद्धा नाश्ता केला. अदिती, काल रात्री सगळ्यांना नवीन कपडे द्यायला खूप उशीर झाला होता.
सर्वांचे नवीन कपडे माझ्या खोलीत ठेवलेले आहेत, ते तू सगळ्यांना देऊन टाक. सायली यांनी विकासला त्यांचे कपडे ड्रायव्हरच्या हाताने आधीच पाठवून दिले आहेत. तसेच मानसा मामीला सुद्धा कपडे पोचवले आहेत, अर्जुन म्हणाला. आपल्या नवऱ्याचे हे बोलणे ऐकून अदितीला त्याचा खूप अभिमान वाटला. तिने मनात विचार केला की माझा नवरा कुणामध्येही कधीच भेदभाव करत नाही. सर्वांचं नाश्ता झाल्यावर कामवाली बाई भांडी घासत होती. अदितीने शकुंतला आणि बाकीच्यांच्या खोलीत जाऊन त्यांचे नवीन कपडे दिले. त्यानंतर ती स्वतःचे आणि अर्जुनचे कपडे घेऊन वर आपल्या खोलीत आली. खोलीत आल्यावर तिने स्वतःच्या कपड्यांचे कवर उघडले. त्या पाकिटात असलेले ते नवीन कपडे पाहताच ती आश्चर्याने जागीच तिजून उभी राहिली. कारण त्या पाकिटात तिच्या आवडीच्या कलरचा एक सुंदर डिझायनर गाऊन होता. तिने त्याला हातात घेऊन स्पर्श केला. तो खूप मऊ होता. लव्हेंडर कलरच्या बॉडीकॉन स्टाईलच्या त्या लॉंग गाऊनवर सिल्वर कलरचे मोती हाताने विणलेले होते. सोबत त्याच कलरचे सिल्वर स्ट्रिप्ससुद्धा जोडलेले होते. त्या गाऊनचं पाठीमागच्या भाग डीप वी नेक होता. ती पाहत उभी असतानाच अर्जुन पाठीमागून आला. त्याने अदितीला मागून मिठीत घेतले आणि विचारले, आवडलं का माझ्या बायकोला? अर्जुन, गाऊन खूप सुंदर आहे, पण पाठीमागच्या भाग थोडं जास्तच डीप वाटत नाही का? ती म्हणाली. तो गाऊन हातात धरून अर्जुन म्हणाला, या गाऊनचे मुख्य आकर्षणाच हे आहे माझ्या लाडक्या सोन्या, प्लीज हा घालून ये ना. तिने होकार दिला आणि तो गाऊन घेऊन ती चेंजिंग रूममध्ये गेली. अर्जुनने सुद्धा लेव्हेंडर कलरचा शर्टवर पांढऱ्या कलरचा कोट आणि पॅन्ट घातली होती. अदिती जेव्हा तो ड्रेस घालून बाहेर आली तेव्हा अर्जुनचा तो लुक पाहून लहानपणी आपण ज्या स्वप्नातील राजकुमाराचा विचार करायचो तो हुबेहूब असंच दिसत असावा असे तिला वाटले. ती त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, अर्जुन, तुम्ही खूप हँडसम दिसत आहात, असे म्हणत तिने आपल्या हाताच्या तळव्यांनी त्याचा चेहरा पुरवळला आणि हाताची बोटे मोडून त्याची दृष्ट काढली. अर्जुनने अदितीला कमरेत पकडून स्वतःकडे ओढले. तो म्हणाला, आता तरी मला माझा किस हवा आहे, असे म्हणत त्याने तिच्या ओठांकडे पाहिले. तेव्हा तिने डोळे बंद करत संमती दिली. अर्जुनने अतिशय नाजूकपणे तिचे ओठ आपल्या ताब्यात घेतले आणि तिच्या उघड्या पाठीवर आपल्या हाताची खोडकर हालचाल सुरू केली. पुढील काही मिनिटे त्यांच्या तो रोमॅन्टिक संवाद सुरूच राहिला. तेव्हा अदितीचा श्वास कोंडू लागला. तेव्हा ती स्वतःला सोडवण्यासाठी थोडी धडपडू लागली. अर्जुनने हळूच तिचे ओठ सोडले आणि आपले कपाळ तिच्या कपाळाला टेकवत म्हणाला, यू आर सो स्वीट, असे म्हणत त्याने तिच्या कपाळावर एक डीप किस केले. बॉस, जर तुम्ही असेच रोमॅन्टिक होत राहिलात तर आपल्याला निघायला खूप उशीर होईल, सो प्लीज मला आता पूर्ण तयार होऊ द्या, असे अदितीने म्हटल्यावर अर्जुनने नाखुशीनंच तिला स्वतःपासून दूर केले. अदितीने आपले केस विंचरून एक छान मेसी बन बांधला. त्यावर तिने आर्टिफिशियल फुलांची सजावट केली आणि हलकासा मेकअप केला. आपल्या ओठांचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी तिने ओठांवर गडद मरून कलरची लिपस्टिक लावली. यामुळे तिचे रूप आणखीनच खुलून दिसत होते. परफेक्ट वेल प्रोफेशनल फिगर असल्यामुळे तिने घातलेल्या त्या गाऊनला तिच्यामुळेच एक वेगळी शोभा आली होती. तिचे हे रूप पाहून अर्जुन म्हणाला, तुला असं पाहत राहिलं की आता कुठेही जाऊच नाही असं वाटतंय अदिती? हो, नेहमी तोच विचार असतो डोक्यात. तुम्ही दिवसेंदिवस खूपच पुढकर होत चालला आहात आणि मला खूप चळता, असे म्हणत तिने खोटा राग दाखवला. अर्जुन तिच्या पाठीमागे येऊन उभा राहिला. त्याने तिच्या उघड्या गळ्यात एक सुंदर हिऱ्यांचा नेकलेस घातला आणि मॅचिंग इयरिंग्स देखील स्वतःच तिच्या कानात घातले. एक छोट्या हार्ट शेपच्या कड्यांची अंगठी त्याने तिच्या रिंग फिंगरमध्ये घातली. तिच्या एका हातात हिऱ्याची बांगडी आणि दुसऱ्या हातात बारीक हिऱ्यांचे कडे असलेले घड्याळ बांधून त्याने तिला स्वतः तयार केले आणि तिची दृष्ट काढली. अर्जुन, हे सगळं खूप महागडं वाटतंय, मला कशाला हवं हे सगळं? अदितीने थोडे संकोचून विचारले. तिच्या समोर झुकत तो म्हणाला, हे दागिने महागडे असतील अदिती,
पण तू तू माझ्यासाठी मोल लावता येणार नाही असं एक अमूल्य रत्न आहेस, असे म्हणून तिच्या कानाच्या पाळीवर एक लहान असं किस केलं आणि म्हणाला, तू लवकर ये, मी खाली तुझी वाट पाहतोय. त्याचं ह्या प्रेमावर अदिती मनापासून सुखावून गेली. तिने डोळ्यात काजळ लावले आणि ती पूर्ण तयार होऊन खाली आली. तिला पाहताच रमा आई आणि शकुंतला म्हणाल्या, नावाप्रमाणेच अगदी साक्षात लक्ष्मीचं रूप दिसते आहेस, असे म्हणत त्याने तिची दृष्ट काढली. रामाने अर्जुन आणि अदिती ह्या दोघांना एकत्र उभे केले. तिने एक कोळा आणून त्यावर कापूर लावून दोघांना ओवाळले आणि कुणाचीही वाईट नजर पुन्हा दोघांवर पडू नये अशी प्रार्थना केली. नंतर तिने तो कोहळा कामगाराकडे देऊन बाहेर फोडायला सांगितला. त्यानंतर सगळेजण 2 गाड्यांमधून शोरूमच्या दिशेने निघाले. आजच्या दिवशी अर्जुनने आपल्या ऑफिसला सुट्टी दिली होती आणि तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांना शोरूमच्या उद्घाटनासाठी बोलवले होते. त्यामुळे सगळेजण तिथे येणार होते. तिकडे विकास आणि सायली आपल्या अपार्टमेंटमध्ये तयार होत होते. विकास सायलीच्या जवळ आला आणि तिने घातलेला तो सुंदर डिझायनर गाऊन पाहून तो तिच्या रूपात पार हरवून गेला. सायली, असे म्हणत तो पुढे आला. त्याने तिला स्वतःकडे वळवले आणि तिच्या कपाळावर एक प्रेमळ किस करत म्हणाला, तू अगदी बॉर्बी डॉलसारखी दिसत आहे. असे म्हणताच सायली खूप लाजून गेली. अर्जुनने सायलीसाठी डार्क पर्पल कलरचा गाऊन आणला होता. त्या गाऊनमध्ये कॅन लावलेलं असल्यामुळे त्याचा घेरा एखाद्या छत्रीसारखं दिसत होता. सायली त्या गाऊनमध्ये हुबेहूब सिंड्रेलासारखी दिसत होती. विकासने सुद्धा त्याच पर्पल कलरच्या शर्टवर लाईट क्रीम कलरचा सूट घातला होता. ते दोघंही मेड फॉर इच अदर असे दिसत होते. विकासने सायलीला ड्रेसिंग टेबलासमोर बसवले आणि तिने स्वतःच्या आवडीने आणलेली एक प्लॅटिनमची चेन तिच्या गळ्यात घातली. सोबतच तिच्या मोठा भाऊ अर्जुनने पाठवलेले प्लॅटिनमचे झुमके देखील तिच्या कानात घातले. तिने एका हातात ब्रेसलेट आणि दुसऱ्या हातात प्लॅटिनमचे घड्याळ बांधले होते. सायलीला प्लॅटिनमचे दागिने खूप आवडायचे, म्हणूनच खास ह्या कार्यक्रमासाठी विकासने स्वतः निवडून ते तिला दिले होते. पण अर्जुनने तिच्या आवडीपेक्षाही कितीतरी जास्त प्रमाणात हिरे, चांदी आणि सोन्याचे दागिने आधीच सायलीला दिले होते. आपल्या पत्नीला जे काही दिले तितक्याच महागड्या किमतीचे दागिने अर्जुनने सायलीसाठी तिच्या लग्नात हुंडा किंवा भेट म्हणून बाजूला काढून ठेवले होते. सायली आता ते दागिने आपल्या सासरी घेऊन जाणार होती. पण ती म्हणाली की मी ह्याच शहरात राहणार आहे ना, जेव्हा गरज पडेल तेव्हा येऊन घेऊन जाईल, असे सांगून तिने सर्व दागिने सध्या आपल्या आईच्या घरीच ठेवले होते. शेकावत कुटुंबातील सगळेजण जेव्हा शोरूम पायथ्याशी पोचले तेव्हा तिथे आधीच मीडियाचे लोक आले होते. हे सगळेजण पोचताच तितक्यात विकास आणि सायली देखील तिथे येऊन त्यांना मिळाले. ते सगळेजण जेव्हा एकत्र पुढे चालू लागले तेव्हा त्यांच्या येण्याने त्या रेड कॉर्पेटची शोभा आणखीनच वाढली होती. सगळेजण रेड कॉर्पेटवरून चालत आत आले आणि आतमध्ये तयार केलेल्या स्टेजवर जाऊन बसले. मीडियाचे सगळे लोक अदिती आणि सायलीचे एकामागून एक फोटो काढत होते. शोरूमच्या मॅनेजरने येऊन उद्घाटनाची विनंती केली तेव्हा अर्जुनने आपले आई बाबा म्हणजेच अखिलेश आणि शकुंतला ह्यांना पुढे पाठवले आणि बाकीचे सगळेजण त्यांच्या पाठीमध्ये उभे राहिले. अखिलेश शेकावत आणि शकुंतला ह्यांनी मेणबत्तीच्या सहाय्याने दिवा लावून शोरूमचे उद्घाटन केले. बॅकग्राऊंडला सुंदर संगीत वाजत होते. आता शोरूमचे नाव सर्वांसमोर जाहीर करावे असे सांगण्यात आले तेव्हा अदिती आणि अर्जुन पुढे आले. एका मोठ्या पाटीवर लहान लहान मणी भरून नाव लपवले होते. त्यांनी ते मणी खाली सोडले. समोर आलेले नाव पाहून अखिलेश आणि वर्धन आजोबा यांचे डोळे आनंदाने भरून आले. तर शकुंतला आईला आपल्या मुलाच्या ह्या निवडीचा खूप अभिमान वाटला. मीडियाच्या लोकांनी विचारले, सर, या नावाचा अर्थ काय आहे? तेव्हा अर्जुनने हातात माईक घेतला आणि म्हणाला, लक्ष्मीवर्धन असे माझ्या ह्या शोरूमचे नाव आहे. ह्याचा अर्थ खूप साधा आहे. लक्ष्मी म्हणजे माझी आजी आणि वर्धन म्हणजे माझे आजोबा. त्या दोघांच्या नावांना एकत्र करून मी हे शोरूम सुरू केले आहे.
हे माझ्या आईबाबांना मी देत असलेली एक छोटीशी भेट आहे, असे अर्जुनने सांगताच स्वतः अखिलेश आणि शकुंतला यांना खूप मोठा सुखद धक्का बसला. आजच्या काळात पत्नीचे ऐकून जन्मदात्या आई वडिलांना स्वतःपासून दूर करणाऱ्या मुलांच्या गर्दीत आपला मुलगा हा करोडांमध्ये एक आहे याची जाणीव त्याच्या आईबाबांना झाली. ह्या सोन्याचं दुकानामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्सचे दागिने उपलब्ध आहेत. ह्या सगळ्यासाठी मी फक्त पैसा लावला आहे, पण माझी पत्नी, असे म्हणत त्यांनी अदितीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, तिने अमेरिकन डायमंडचे दागिने खरेदी करण्यासाठी आणि ते निवडण्यासाठी मदत केली आहे. तर माझी बहीण, असे म्हणत त्याने सायलीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, तिने स्वतः डिझाईन केलेले अनेक दागिने देखील ह्या शोरूममध्ये उपलब्ध आहेत. प्रत्येक दागिना एकापेक्षा एक अत्यंत सुंदर आणि अप्रतिम आहे. मी स्वतः कौतुक करतोय म्हणून सांगत नाही, तुम्ही स्वतः हे सगळे दागिने डोळ्यांनी पहा. आमचे मॅनेजर तुम्हाला आमच्या शोरूममधील सर्व दागिने दाखवतील. तसेच दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे दाखवण्यात येणाऱ्या कोणत्याही दागिन्याच्या फोटो काढून जर कोणी त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, हे लक्षात ठेवा. अर्जुनने शेवटी अतिशय गंभीर आवाजात हा इशारा दिला आणि तो आपल्या कुटुंबाला घेऊन स्टेजवर खाली येऊन बसला. तो मॅनेजर दाखवत असलेले त्याच्याच शोरूमचे सुंदर दागिने पाहू लागला. मॅनेजरने शोरूममधील महागडे आणि सुंदर दागिने एक एक करून सर्वांना दाखवण्यास आणि त्यांची माहिती देण्यास सुरुवात केली. तिथे आलेल्या सर्व ग्राहकांना मनापासून असे वाटू लागले की इथून दागिने खरेदी केल्यास आपले कोणतेही नुकसान होणार नाही. त्याचवेळी त्यांनी मध्यमवर्गीय लोकांसाठी सोन्याची बीसी म्हणजे गोल्ड स्कीम सुरू करण्याबद्दलची माहिती देखील दिली. मोठे आणि आलिशान शोरूम हे फक्त श्रीमंत लोकांसाठीच नसतात, तर सर्वसामान्य आणि वेगवेगळ्या वर्गातील लोक देखील थोडे पैसे साठवून सोने खरेदी करू शकतात, हे अर्जुनने आपल्या ह्या विचारसरणीतून दाखवून दिले होते. अर्जुन आणि अदितीची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. तुमचे विचार आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आमच्या कुटुंबाचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.